नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, मी मागच्या काही व्लॉगमधून सांगते की आम्हाला आता घर बदलायचं आहे आणि फायनल ती वेळ ना खरंच जवळ येत चाललेली आहे. आज मला सुट्टी आहे, तर आम्ही ना घर आवरायचं आणखी काम काढलेलं आहे. माझ्याकडे ना बरीचशी पुस्तकं होती कॉलेजची वगैरे, चांगली चांगली पुस्तकं आहेत वेगवेगळे वाचनाची वगैरे, आणि ती सगळी पुस्तकं आम्ही ठेवून दिली होती. तर ती आता सगळे काढलेले आहेत. आणि निखिलचं असं मत आहे ही पुस्तकं आपण विकून टाकूया, पण एवढी महाग पुस्तकं ना माझी विकण्याची अजिबात इच्छा नाही आहे. कारण एकेका पुस्तकाची किंमत 1,500 2,000 अशी पण आहे, काही काही 100 रुपयाची वगैरे पण आहेत. पण जी महागडी पुस्तकं आहेत ना ती एकदा विकली की परत घेणं होत नाही. ही मी कॉलेजला असताना घेतलेली होती. सगळे जे मॉडर्न ॲनाटॉमी वगैरे, फिजिओलॉजी, पेडियाट्रिक, गायनेकॉलॉजी अशी सगळी डॉक्टरच्या याची पुस्तकं आहेत. आणि आम्हाला कसं BMSला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असा दोन्ही अभ्यासक्रम होता, त्यामुळं आम्ही दोन्हीची पुस्तकं घेतली होती आणि अभ्यास पण दोन्हीचा पण केलेला आहे. त्यामुळं ती सगळी जी पुस्तकं आहेत ती मी तशीच ठेवली होती. इकडे नावर या कप्प्यात सगळी पुस्तकं आम्ही ठेवलेली होती आणि आता ही पुस्तकं निखिलने खाली टाकलेली आहेत बघा. आता तो लावून ठेवण्याचं काम करतोय, पण त्यांच्या डोक्यात काय विचार चाललाय मला माहीत नाही आहे. फक्त विकू नये असं मला फार वाटतंय. अभ्यासच आहे होते माझ्या. हे पुस्तक तर ना 12वीचं आहे, तेव्हापासून मी जपून ठेवलं आहे. हे टाका विकून किंवा रद्दीला द्या. यात पण ना माझ्या कॉलेजच्या नोट्स आहेत, हे पण जाऊ द्या. नाही 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 थांबा, ड्रग्ज वगैरे दिसत आहे. तो हे कुठलं आहे? गौतम बुद्धांचं पुस्तक आहे. हे मी ना प्रेग्नन्सीमध्ये वाचायला आणलं होतं. अर्धच वाचून झालं आहे माझं, अजून अर्ध वाचायचं बाकी आहे. हे काय? हे जाऊ द्या. हे ॲना कॅरेनिना पुस्तक मी कॉलेजला असताना विकत घेतलं होतं आणि हे पुस्तक मी एक 8-10 दिवसातच पूर्ण वाचून काढलं होतं. छान स्टोरी आहे, मला तर आवडली होती. हे बघा इथे लिहून पण ठेवले मी कधी वाचलेलं. 8/5/2017 हे माझं वाचून पूर्ण झालेलं. तुम्हाला ना माझा कॉलेजला असतानाचा फोटो बघायचा आहे का? हा माझा 12वीतला फोटो आहे, जो की खूप घाण आलेला आहे, मला अजिबात आवडत नाही आहे. आणि आता तुम्हाला ना मी माझा कॉलेजचा फोटो दाखवणार आहे. दाखवू? हे बघा, हे जे पुस्तक आहे ना, स्त्रीरोग, काय चिकित्सा, शल्यतंत्र, नेत्ररोग, ही सगळी माझी ना कॉलेजची 4th इयरची पुस्तकं आहेत. आणि PG केली तर त्यावेळी आपल्याला परत UGचा अभ्यास करायला लागतो, म्हणून मी ही पुस्तकं जपून ठेवलेली. पण कॉलेज झाल्यानंतर मी परत अजिबात काढली नाहीत आणि कधी मी PGचा अभ्यास पण केला नाही आहे. त्यामुळे आता या पुस्तकांचं काय करायचं असा मला पण प्रश्न पडला आहे. हे माझ्याकडे असलेलं ना MSCITचं पुस्तक आहे आणि MSCITचा कोर्स ना मी 10वी नंतर केलेला. हा एकच कोर्स असा आहे जो की मी आणि निखिलने सोबत केलेला. निखिलला सगळ्या गोष्टी यायच्या, मला काही येत नव्हतं खरं तेव्हा. पण हे आहे चाणक्य नीती पुस्तक. हे देखील मी प्रेग्नन्सीमध्ये वाचायला आणलेलं, पण वाचणं काही झालंच नाही आहे. थोडं थोडं वाचलं आणि नंतर तसंच राहिलं आहे. इकडे नेपोलियन बोनापार्टचं चरित्राचं पुस्तक आहे, पण थोडंसं खराब झालं आहे ठेवून ठेवून. हे पण वाचायचं काही झालंच नाही आहे, फक्त घेण्याची हौस असते खरं, आपल्याला वाचन काही होत नाही. हे बघा, आमच्याकडे ना काय काय वस्तू सापडतील याचा काही भरोसा नाही. जुन्या काळातली पत्रं आहेत आणि आजकाल तर ही पत्रं बघायला पण भेटत नाही आहेत. हे नवीनच पत्र आहे, याच्यावरती काही लिहिलेलं पण नाही आहे. अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. आमची कॉलेजला असतानाची गंमत सांगू का? मी ना लग्नाच्या आधी निखिलचं नाव हे पुस्तकावरती लिहिलेलं आणि मला माहीत नव्हतं आमचं लग्न होणार आहे की नाही, तरी पण फुल कॉन्फिडन्समध्ये ना निखिलचं नाव लिहिलेलं पुस्तकावरती. तुम्ही लिहिलेलं का? कॉलेजला असताना ना हे पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं, डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट. आणि हे पुस्तक जे आहे ते करीना कपूरची जी डायटिशियन आहे त्यांनी लिहिलेलं आहे. परत हे पुस्तक मिळेल की नाही म्हणून मी या पुस्तकाचे झेरॉक्स काढून घेतले होते. आणि ही आहे माझी कॉलेजची हिशोबाची वही. कॉलेजला असताना 500 रुपयाचं पण आम्ही हिशोब ठेवायचो. हे बघा, 5 ऑक्टोबर 2013 सालची वही आहे. तेव्हा मी सुरुवात केलेली. 10,000 रुपये घरातून नेलेले, 7,000 हॉस्टेलची फी दिली आणि बाकीचा हिशोब वगैरे लिहिलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी, 10 रुपयाचं खाल्लेलं सुद्धा लिहिलं आहे. पुस्तकं काढली असताना आम्हाला काय सापडलं बघा. ही आहे पूजा आणि प्रवीणच्या लग्नाची पत्रिका. म्हणजे पूजा माझी बहीण आहे, तिच्या लग्नाची ही पत्रिका आहे. आणि आमच्याकडे ना खूप सारे अल्बम आहेत. हे सगळे अल्बम निखिलच्या, समृद्धीच्या, रानदेदीच्या लहानपणापासूनच्या आहेत. आमच्या मामांना फोटोग्राफीची खूप जास्त हौस होती. ज्या काळात लोकांकडे मोबाईल नव्हते त्या काळात मामांकडे कॅमेरा होता छान, आणि त्या कॅमेऱ्याने ते फोटो काढायचे सगळ्यांचे.
आमच्या लहानपणीचा माझा सर्वात जास्त आवडता फोटो कोणता असेल तर तो हा आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती तुम्हाला दिसत नाही, तो म्हणजे निखिल. ते थोडेसे छोटेसेच दिसतात. ही आहेत राणी दिदी आणि ही आहे छोटी समृद्धी. ही आहे मी. हा फोटो ना आम्ही फलटणमध्ये काढलेला आहे, म्हणजे आमच्या मामांनी काढलेला. मी अगदी 4वी-5वीत असेल त्यावेळी आत्यांच्याकडे सुट्टीला गेलेली आणि त्यावेळी पत्ते खेळतानाचा आमचा हा फोटो आहे. हा जो छोटासा हँडसम मुलगा दिसतोय तो कोण आहे माहिती आहे का? हा आहे लहानपणीचा निखिल. लहानपणीने निखिल खूप भारी दिसत होता. आणि ही आहे समृद्धी. समृद्धीच्या बड्डेचा हा फोटो आहे. जुन्या काळातलं डोहाळ जेवण कसं होतं बघा. हा आहे आमच्या आत्यांच्या डोहाळ जेवणाचा फोटो. त्यावेळी खूप मोठं डोहाळ जेवण केलं जायचं नाही, पण आत्यांचं फोटोशूट मात्र केलं होतं. घरगुतीच का होईना पण छोटंसं डोहाळ जेवण करून फोटोशूट केलं होतं. सामानात ना या 2 पर्स पण सापडलेल्या आहेत. या खराब झालेल्या होत्या पण टाकून द्यायची काही हिंमत नाही म्हणून अशाच ठेवलेल्या होत्या. आता फायनली टाकून देऊया. निखिलने मला पहिलं गिफ्ट काय दिलं असेल तर ते आहे हे पुस्तक मृत्युंजय. मला ना मृत्युंजय कादंबरी वाचायची होती आणि निखिलने मला हे दिलं होतं. एकदम परीक्षेचे दिवस जवळ आले होते तरी पण मी ही कादंबरी ना वाचून काढली होती. हे एवढं सामान मी टाकून द्यायला काढलेलं आहे. ही थोडी रद्दी आहे. आता ही पण रद्दी विकायला काढलेली. घर आवरताना बराच वेळ झालेला आहे. आता वेळ झालेली आहे जेवणाची. जेवणात आजच्या काय काय बनवलंय चला दाखवते. ही आहे नित्तूची मॅगी, म्हणजे आपल्या गावाकडच्या शेवया. या ठिकाणी आहे थालीपीठ, दही आहे आणि हा सोयाबीनचा भात आहे. हा स्पेशल समूने बनवलेला आहे. आणि या ठिकाणी आहे मठ्ठा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे असं थंडगार काहीतरी प्यायला पाहिजे असतंय. दुपारी जेवण झालं आणि त्यानंतर सगळ्यांनी थोडा आराम केला. आता आवरून फ्रेश झालोय. नित्तूची आत्तू आली होती मागचे 4 दिवस झालं. आता त्यांची जायची वेळ झाली पण आम्हाला एकही ब्लॉग सोबत बनवता आला नाहीये. आता काही दिवसानंतर त्या जेव्हा परत येतील तेव्हा हातात बाळ असेल, हो ना? चला आता नित्तूची आत्तू निघालेली आहे. बाय करूया. आम्ही ना बाहेर जायला निघालो होतो पण निखिलला ना एक इम्पॉर्टंट कॉल आला, त्यामुळे ते म्हणाले की आता थोडा वेळ थांबा, माझं बोलणं होऊ द्या, त्यानंतरच आपण बाहेर निघू. मग मी आणि नित्तू परत घरात आलोय. आता इथे जरा बसतो आणि त्यानंतर जातो. खूप जास्त गरम होतंय. संध्याकाळची वेळ झाली तरी पण भयंकर उकाडा आहे. कपडे वगैरे घालून तयार झालोय पण असं वाटतंय की काय हे घामाच्या धाराच लागल्यात. होतंय की नाही गरम? हिला होत नाही गरम बघा. कसं काय होत नाही? पंख्याचा काही उपयोग नाहीये ह्या उन्हाळ्यात. आम्ही पंखा आणि कूलर दोन्ही वापरतोय तरीही गरम होतंय. असं वाटतंय की AC असायला पाहिजे घरात. दिवसभर हॉस्पिटलमध्ये AC असतो पण त्यात पण गेम झाले बरं का. आमच्या हॉस्पिटलमध्ये ना नवीन बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये AC आहे आणि जी जुनी बिल्डिंग आहे ना त्याच्यामध्ये AC नाही आहे. तिथे फॅन वगैरे आहेत आणि काही काही ठिकाणी तर फॅन पण नाही आहेत. आणि नेमकी माझी आत्ताची जी ड्युटी आहे ना ती जुन्या बिल्डिंगला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये असो किंवा घरी असो भयंकर उकाडा सहन करायला लागतोय. आणि आम्ही सकाळपासून ना घरातला पसारा आवरतोय. आता जर घराची हालत तुम्हाला दाखवली ना तर तुमचा विश्वास बसणार नाहीये की मी दिवसभर पसारा आवरलाय. हे बघा आमच्या घरात खेळणी पडल्यात. हे सगळी खेळणी ना या बॉक्समध्ये ना भरून ठेवली होती पण नित्तूने ती काढली परत. एकेका पिशवीमध्ये भरून ठेवलेली सगळी खेळणी पण नित्तू सगळे खेळणे परत एकत्र करते. ही सगळी पोती आम्ही काढली होती. ही 2 वर्षापासून आम्ही अशीच जपून ठेवली होती. परत ज्यावेळी आपल्याला घर बदलायचं असेल तेव्हा ती उपयोगात येतील. यात पण आम्ही पुस्तकं भरून ठेवलेली आहेत. आत्तापासूनच हे बाहेर काढून ठेवलेत. आता बघूया अजून 10 दिवस तरी आहेत घर बदलायला. बाबांना लहानपणीचं नित्तूचं हे बसायची मॅट आणलेली होती ती सापडली. ही वॉटर मॅट आहे. याच्यावरती लहान बाळाला झोपवलं वगैरे जातं. ही आम्ही ठेवून दिली होती आता नित्तू मोठी झाल्यावर पण बाबाने आता परत काढली, त्याच्यात पाणी वगैरे भरून ठेवलंय. बघा इकडे नित्तूचा पियानो आहे. हा नित्तूचा चार्ट आहे. फ्रूटचा चार्ट मी बनवलेला तिच्यासाठी तर तो आहे. इकडे पण नित्तूची खेळणी आहे टीपॉयवरती. हे देखील मी सगळं भरून ठेवलेलं होतं. याच्यामध्ये पण काहीतरी टेडी बिअर वगैरे आहेत. सगळं भरलेलं होतं. इकडे सोप्यावरती पण बघा पसारा. हे नित्तूचं मेकअप बॉक्स हे मी पण ठेवून दिलं होतं पण आपल्या नित्तूला ना तिचं मेकअपचं सामान सगळं वर पाहिजे त्यामुळे तिने काढून ठेवलंय. इकडे आमची नित्तू मस्तपैकी आवरून तयार झाले. कधी एकदा बाबांचं आवरते आणि मी बाहेर जाते असं झालंय. गॉगल वगैरे घालून टकटकमध्ये तयार आहे. जायचंय का? कॅन्सल करूया का? राहू दे जायचं. बरं जायचं. कुठे जायचं सांग?
कुठे जायचं नाही तू? डीमार्टला. इकडे बघा या बॉक्समध्ये पण ना खूप सारी खेळणी आहेत आणि ती अशी भरून ठेवलेली आहेत. नितूची आई बाबा नीला बाहेर घेऊन जात नाहीयेत म्हणून तिनं घरातच घसरगुंडी केली बघा. मजा येते का? कशी खेळायची? नितू आता आपल्याला दाखवते घसरगुंडी कशी खेळायची असते. मजा येते का? चला जायचंय आपल्याला. नाही अजून. बराच वेळ झालं नितूचे बाबा फोनवर बोलतायत. आम्ही खूप वेळ झालं वाट बघतोय. आता वाटतंय बाहेर जायचं कॅन्सल करावं की काय. बाबा झालं का? सुट्टीच्या दिवशी पण निखिल ऑफिसमधला काहीतरी कॉल आलेला आहे कोणाचा तरी कलिगचा आणि त्यांचं बोलणं चालू आहे. वर्क फ्रॉम होम असल्याचा हा तोटा आहे. सुट्टीच्या दिवशी पण काही ना काहीतरी काम येतं आणि ते बोलतात वगैरे, मग 2-3 तास तरी असेच त्याच्यात जातात. घर आणि घरातला पसारा दाखवून दाखवून ना मला आता कंटाळा आलेला आहे. तुम्हाला पण कंटाळा आला असेल की किती हा पसारा, किती ही खेळणी. पण काय करायचं आता, नितू लहान आहे म्हटल्यानंतर पसारा तर होणारच. आणि आम्ही असे थोडे सायको पॅरेंट्स वगैरे नाही की नाही सगळं बाबा व्यवस्थितच पाहिजे. ठीक आहे, दिवसभर जो पसारा असेल ना तो आम्ही सहन करतो. दुसऱ्या दिवशी झाडायच्या वेळेस किंवा रात्री झोपताना आम्ही सगळा पसारा एकदमच आवरून ठेवतो आणि परत ती तसंच करत असते. थोडे दिवस चालणार, ती लहान आहे तोपर्यंत. काही दिवसानंतर अशी वेळ येईल की तिलाच आवडेल की स्वच्छता असावी आणि आपण पसारा आवरून ठेवावं. त्यामुळे आम्ही तिच्यावरती कुठले असे रिस्ट्रिक्शन नाही टाकत की इथं हे ठेवू नको, तिथं ते ठेवू नये. जिकडे तिला टाकायचे तिकडे टाकू दे तू खेळणे. आपल्याला त्रास झाला तर आपण उचलायचे. तिला जेव्हा वाटेल ती खेळायचं तेव्हा ती खेळत असते. हेच आमचं दिवसभर चालू असतं. असो, तर चला आपण या व्लॉगचं आता एंडिंग करूया, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. बाहेर गेल्यानंतर पण मी व्लॉग बनवणार आहे, पण बघूयात तिथे वेळ मिळाला वगैरे. असं काही ठरवलं नाही की कुठं जायचंय. आणि पहिल्यांदा असं झालंय आम्ही सकाळपासून ना ठरवते, म्हणजे ॲक्च्युली कालपासूनच ठरवते की आपण कुठेतरी जाऊया, पण काही ठरतच नव्हतं. आणि त्याचं कारण माहिती आहे का, हा भयंकर पडलेला उकाडा. ऊन सकाळी 9 वाजताच एवढं येतंय की बाहेर जायची काही हिंमतच होत नाहीये. त्यामुळं आमचा काही प्लॅन ठरला नाही. आता सायंकाळचे 6:30-7 वाजत आलेले आहेत, तरी पण आम्ही अजून बाहेर पडलो नाहीये. पण जर आपण दिवसभर घरात राहिलं ना, दिवसभर 30 कामं आपल्या डोळ्यासमोर दिसतात आणि कामातच सगळा वेळ जातो. त्यामुळे बाहेर जायचं ठरवलंय. आणि बाहेर जायचं ना एक वेगळं जरा स्पेशल कारण आहे, ते पण तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगते. चला तर मग या व्लॉगचं करूया आपण एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय सर्वांना.